नमस्कार. मी प्रियांका मदने. सध्या राज्यामध्ये एक प्रकरण खूप चर्चेत आहे. ते म्हणजे एक भोंदू बाबा अशोक खरात, ज्यानं चमत्काराच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आणि त्याही पुढच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. तर त्याच विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक घटनांची माहिती देणारे विश्लेषक, त्याचप्रमाणे विद्रोही, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते विजय माणके सर. सर, आपले स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला सांगा की अशोक खराचे हे जे प्रकरण चर्चेत आहे सध्या, सगळीकडे तीच चर्चा आहे. तर तुम्ही ह्या प्रकरणाकडे कसं बघता? एक तर काय आहे, की जेव्हा राजकारणीच जेव्हा अशा अंधश्रद्धेच्या ह्याच्याकडं जाऊ लागलेले आहेत, त्यावेळेला समाजात त्याचं प्रतिबिंब दिसणार हे अगदी उघड आहे. कारण शालेय अभ्यासक्रमातलं देवदेवतांची कुठल्याही विशिष्ट धर्माचं असं नाव घेत नाही मी. परंतु बहुतेक सगळे अशा प्रकारचा शैक्षणिक अभ्यासक्रम असा आणला जात आहे, आता काही ठिकाणी लागू झालेला आहे, की शाळेच्या म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदव्युत्तर अशा शिक्षणापर्यंत सगळं शैक्षणिक अभ्यासक्रमच बदलला आहे. आणि जर ज्योतिषाचं जर पदवी द्यायला लागले, काही विद्यापीठातनं आता ज्योतिषशास्त्र या विषयावर पदवी आहे आणि पदवीचा अभ्यासक्रम लागू केलेला आहे. असं जर सरकार असेल, तर या सरकारच्या प्रतिनिधींकडनं, शासनाकडनं आपण काय अपेक्षा करणार आहे? त्यामुळं समाजात जागृती निर्माण करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी. तो पुढचा टप्पा आहे. परंतु आत्ताचं जे आपण प्रकरण बघतोय, कॅप्टन अशोक खरात जे नौदलातनं रिटायर्ड झाले म्हणा किंवा त्यातनं बाहेर पडले म्हणा आणि त्यांनी स्वतःची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मग काही मुलांना वसतिगृह वगैरे असं ते चालू केलं आणि नंतर मग ते ज्योतिष स्वतःच बघू लागले किंवा त्यांच्याकडे लोक राजकारणी येऊ लागली. अलीकडे जर बघितलं तर तुम्ही बघाल की सोशल मीडियावर असेल किंवा वृत्तपत्रातलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, YouTube चॅनलला कुठलेही असतंय, तुम्ही बघाल की या सगळ्या ह्याच्यातनं अलीकडच्या काळात अगदी म्हणजे फोटो ते खरे का खोटे हा पुढचा भाग आहे. परंतु फोटो अगदी मुख्यमंत्र्यांपासनं ते विरोधी पक्ष असतील, सत्तारूढ पक्षाचे असतील, सरकार पक्षातले असतील, मंत्रिमंडळातले असतील, या सगळ्यांबरोबर त्या कॅप्टन अशोक खरातचे फोटो आहेत. आता एकच आहे, की ह्या सगळ्याचं म्हणजे एकीकडे महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या ह्याच्यातला कायदा करतं. ज्या भूमीत डॉक्टर दाभोळकर जन्मले, ज्यांची कर्मभूमी म्हणून डॉक्टर दाभोळकरांची महाराष्ट्राकडे बघितलं जातं. परंतु जादूटोणा प्रतिबंधक कायदा सुद्धा होण्यासाठी त्यांना बलिदान द्यावं लागलं किंवा त्यांना शहीद व्हावं लागलं. तेव्हा कुठं शहीद झाल्यानंतर हा जादूटोणा प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र सरकारनं त्यावेळेच्या लागू केला, तो मंजूर केला. परंतु त्याच्यासाठी हकनाक चांगला माणूस, चांगला कार्यकर्ता मात्र आपल्यातनं निघून गेलेला आहे. हे तितकंच खरं आणि ह्याची चाड आत्ताच्या राजकारण्यांना बिलकुल नाही. कारण त्यांना फक्त सत्ता, पैसा आणि त्यांची ही सगळं जी सर्कल आहे, त्याच्यातच त्यांना रममाण व्हावंसं वाटतं, असं मला एकूण म्हणावंसं वाटतं. आणि त्यामुळं आपण जर बघितलं, की अशोक खरात यांचं नाव मी घेतो कारण त्यांच्यावर गुन्हाच दाखल झालेला आहे. त्यामुळे त्यांचं नाव न घेण्याचं काही कारण नाही. आणि त्या ज्यांच्यामुळं हे प्रकरण चर्चेला आलं ते खरात आणि ज्यांच्यामुळं सरकारमधल्या एका वैधानिक दर्जा असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपालीताई चाकणकर मॅडम यांच्यामुळं हे प्रकरण चर्चेला गेलं. त्यांचं आणि त्यांचे हितसंबंध बघून हे प्रकरण त्यांच्याकडे ते ज्योतिषाला गेल्या. कोणीतरी म्हणलं काळी विद्या केली, अंगुली त्यांची कापली, हं. असं काय, 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 काय
ते खरं खोटं हा तपासाचा भाग आहे. परंतु अंगुली कधी कापतात याचं काल सोशल मीडियावर मी बघत होतो. त्या सुषमा अंधारेंनी सुषमाताई अंधारे चांगल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत ते आत्ता. परंतु ते चांगल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत. फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल त्या अंगुली कापण्याच्या बद्दलचं ज्योतिषशास्त्रातलं जे काय हे आहे त्याच्याबद्दलचं चांगलं विश्लेषण केलेलं. म्हणजे त्या ज्योतिषशास्त्रात असलेलं त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. त्यांनी काय त्यांच्या पदरचं नाही सांगितलेलं. परंतु हे सगळं आहे. त्यामुळं या सगळ्यांच्या ह्याच्यातनं म्हणजे रुपालीताई चाकणकर आता खरं तर हे प्रकरण वर्षभरापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी श्रीरामपूरच्या एका साप्ताहिकातलं नव्हे तर दैनिकातलं प्रकाशित झालं होतं. आणि ते पत्रकारांनीच खऱ्या अर्थाने आणि एका वर्षापूर्वी म्हणून तर म्हणलं की एका पत्रकारानेच ते काढलेलं प्रकरण आहे. तर त्याला नोटीस दिलेली आहे, त्याला फोन माफीनामा. केलेले आहे, असं त्यांनीच सांगितलेलं आहे. हे काय आपण काय बोलतोय असं नाही. त्यांनीच सांगितलं की मला धमकीचे फोन आले त्यावेळेला, माफी मागा. त्यांनी काही माफी मागितली नाही. पण त्या प्रकरणाचं जर गेले वर्षभर, 1.5 वर्ष झालं जर चर्चा चालू आहे, तर त्या प्रकरणाची माहिती सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांना असणार, कारण मुख्यमंत्र्यांच्याकडेच गृह खातं आहे. त्यांना असणार, पोलीस महासंचालकाला असणार. मग त्यांनी का कार्यवाही केली नाही? एका वैधानिक दर्जा असलेल्या न्यायाधीशाचा दर्जा असतो त्याला. कायदेशीर दर्जा असतो, वैधानिक दर्जा प्राप्त होतो की ते खटले चालवतात, निर्देश करू शकतात. असं असलेल्या पदावरच्या महिलेला त्यांनी महिला म्हणून बक्ष केलं का काय? तर असंही म्हणायचं कारण नाही, कारण त्यांनी काल लगेच राजीनामा सुद्धा घेतलेला आहे त्यांचा. म्हणजे परंतु चर्चा ही मात्र अशाच पद्धतीची आहे, की काहीही झालं तरी या वरपासनं खालपर्यंत पोखरलेलं आहे. समाजात अंधश्रद्धा बोकाळलेली आहे. सरकारी पातळीवरच त्याचं काही घेणं-देणं नाहीये. त्यामुळं ह्या पद्धतीचं हे वातावरण असं वाढू लागलेलं आहे. त्याचंच हे प्रतिबिंब आहे असं मला वाटतं. सर आता आपण म्हणजे जे न्यूजवर बघतोय, जी माहिती आपल्याला या प्रकरणाबद्दल मिळते म्हणजे ती सुन्न करणारे आहे मन काही वेळेस. हं, म्हणजे हं. ते जलप्राशन ते पण त्याचे पण व्हिडिओ हां. येते हो, त्याच्यामध्ये. हो. म्हणजे त्यामध्ये असं पण सांगितलं जाते, की त्या महिला होत्या त्या सुशिक्षित किंवा श्रीमंत वर्गातल्या अशा तिथे येत होत्या हं, हं. त्या बाबांच्याकडं. म्हणजे सुशिक्षित असून पण ही अंधश्रद्धा वाढत चाललेली आहे. याच्याविषयी काय म्हणजे बरं सांगाल? का, सुशिक्षित असणं वेगळं आणि साक्षर असणं वेगळं. हा जरा फरक आहे. सुशिक्षित असलेली माणसं पण हे वास्तव आहे ते सांगायलाच पाहिजे. हं. त्याच्यावर टीका करणं हा जो जसा भाग आहे, तसं वास्तव सुद्धा सांगितलं पाहिजे, की ह्या महिला वर्गातलं काय आता ते आपल्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना काय शिकवणार? ते हेच शिकवणार ना. शाळेतलं शाळेतलं काय शिकवणार? जर अभ्यासक्रमात जर ज्योतिषाचा आला, तर काय शिकवणार शाळेतलं? शाळातलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हणणारे साने गुरुजी कुठं? आणि सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर असे सांगणारे महात्मा फुले कुठं? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलं. पहिल्यांदा शिका, शिकल्यानंतर तुम्ही साक्षर व्हाल, वाचाल आणि वाचाल तर वाचाल असं जे म्हणतो आपण, ते खरं तर कुठंतरी या ह्याच्यात बसलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की अलीकडं उच्चभ्रू किंवा सुशिक्षित महिला, हे तुम्ही सुशिक्षित वगैरे म्हणू नका. कुठलीही महिला असू देत, ती ह्या सगळ्या ह्याला बळी पडते. कारण 2 गोष्टी आहेत. कारण एक तर अलीकडच्या काळात तुम्ही जर बघितलं तर सामाजिक वातावरणच असं धूसर झालेलं आहे, की तुम्हाला आम्हाला त्या वातावरणातून बाहेर पडायसाठी अनेक वर्ष लागतील असं वातावरण आता सध्या आहे. कारण इथं महिलांवरील अत्याचार वाढतायत, दलितांवरील अत्याचार वाढतायत, अंधश्रद्धेच्या जोखडाखाली अनेक लोक आलेली आहेत आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली शोषण होतंय, लैंगिक शोषण होतंय, सर्व शोषण
चा भाग हा अंधश्रद्धा हाच भाग आहे. आणि कुठल्या तरी बाबाच्या नादी लागणं, भोंदू बाबाच्या नादी लागणं आणि त्या बाबा सांगल त्या पद्धतीने करणं. तुम्ही मगाशी उल्लेख केला, की त्या बाबांनी अ, आपली लघवी त्या महिलांना पाजल्याची तक्रारी सुद्धा पोलीस स्टेशनला आहेत किंवा तक्रारी सुद्धा त्या व्हिडिओ पण चालतात. पत्रकाराकडे सुद्धा सुरुवात. वर्षभर 1.5 वर्षापूर्वी महिलांनी काही केलेले आहेत, लिखित स्वरूपात सुद्धा केलेले आहेत. मी त्याची काल मुलाखत बघितली. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की त्या अ, पत्रकाराचं धाडसच म्हणावं लागेल, की त्यांनी त्यावेळेला ते अशा प्रकारचं हे प्रकरण उघडकीस आणलं. परंतु दुर्दैवानं त्याच्याकडं पोलीस खात्यानंही लक्ष लक्ष दिलं दिलं नाही, गृह खात्यानेही लक्ष दिलं नाही, सरकारनंही लक्ष दिलं नाही, राजकारणी तर लक्ष द्यायचा मुद्दाच नाही, कारण त्यांचे खुर्चीच त्याच्यावर अवलंबून असते. अशा प्रकारची जी माणसं असतात अवतीभोवती, त्यांना जर खुश केलं तर आपण खुश, असं ते वाटतं. त्यामुळं ते करतात ते तसं, असं आणि मला वाटतं. सर आणि ती जी पीडित महिला आहे त्याचं पण आपण बघितलं. त्याच्यामध्ये ती कारणं पण कशी होती, की लग्न जमत नाही म्हणून हं. बाबांच्याकडे जाणं. म्हणजे ही गोष्ट अशी आहे का, की आपण घरात कुटुंबात बसून पण ती गोष्ट सोडवू शकतो. हो, हो, मग अशा हो. गोष्टीसाठी जाणं आणि पुन्हा त्या बाबांनी सांगणं, की तुझ्या असं होईल किंवा तुझा नवरा मरेल किंवा तू ते गळ्यातच घातलं पाहिजे, तसं नाही झालं तर अघटित. म्हणजे अशा गोष्टींना बळी पडणं म्हणजे असे म्हणजे बघा ना तुम्ही, तुकाराम महाराजांनी म्हणजे संत तुकारामांनी, बुद्धांनी, चार्वाकांनी, महात्मा फुलेंनी जे सांगून ठेवलेलं आहे, त्याच्याबरोबर चक्र कशी उलटी फिरतायत, ती ह्या बाई बंधूबाबाच्या वर्तनामुळे कळतं. असे अनेक बंधूबाबा आहेत. हे एक हिमनगाचं वरचं टोक आहे, की जे आज आपल्याला चर्चेला पाहायला मिळते. पण ह्याच्याही पेक्षा खाली कितीतरी आहेत अशी. तुम्ही बघा, म्हणजे तो अ, आसाराम, हां, राम रहीम, नंतर असे अनेक बाबा, बाई ती एक राधेमा म्हणून एक होती. हं. अशी जर तुम्ही म्हणला तर अशा कितीतरी ढिगाणं ढिगाणं आपल्याला बाबा अन् बाई अशा योगी असे बघायला मिळतील, की जे वातावरण कलुषित करतात, वातावरणाचा फायदा घेतात आणि आपली पोटं भरतात. आपला हा व्यवसायच आहे. त्यांनी हा व्यवसाय व्यवसाय म्हणूनच सरकारने डिक्लेअर केलं पाहिजे, की हा जो चमत्कार सांगतो किंवा गंडे-दौरे देतो किंवा मुलं लग्न नसलं होत तर लग्न कसं जमल ते सांगतो. मुलं कशी होत नाहीत ते सांगतो. अरे, गाडगे बाबांनी सांगितलंय, महात्मा फुलेंनी सांगितलंय, मला वाटतं तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, की हे काही खरं नाही. नवसानी काही पोरं होत नाहीत. त्याच्यासाठी नर आणि नारी एकत्र यावे लागतात. हे काही तुम्ही आम्ही सांगायची गरजच नाही. आणि त्या भोजोबाबाची तर अजिबात गरज नाही. परंतु हे सांगितलं जातं, तरीही स्त्रिया, महिला किंवा पुरुष मंडळी हे त्याला बळी पडतात. कारण कारण आपल्याकडं झिरप सिद्धांत माहिती आहे का तुम्हाला? हं, वरचं जे असतं ना, वर जे बोललं जातं, हं. तेच खाली त्याचं अनुकरण केलं जातं. त्यामुळं ब्राह्मणांच्या घरात जे काय शिकवलं जातं, ते बघा, तिकडं असं झालंय बरं का, त्यामुळं आपल्या पण घरात तसंच झालं पाहिजे. हे जे आहे, त्याचं हा परिणाम आहे असं मला चक्क वाटतं. त्यामुळं वरच्यांनी काय केलं, की त्याचं प्रतिबिंब खालच्या वर्गात दिसतंच. वरच्या वर्गातल्या माणसांनी आई-बापाला नाही सांभाळलं, की ही किती शोषित वर्गातले असू देत, ते आपल्या आई-बापाला सांभाळतच नाही. कारण त्याचंच अनुकरण करतात ना. आणि हे अनुकरण जोपर्यंत बंद होत नाही, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करा. चांगल्या गोष्टीचं करू नका असं नाही. पण चांगल्या गोष्टीचं अनुकरण न करता अशा बेदिली माजवणाऱ्या, अशा अंधश्रद्धा वाढवणाऱ्या, भोंदू गिरीला वाव देणाऱ्या अशा ह्याचं अनुकरण जास्त व्हायला लागलेलं आहे. आणि आणि सर ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांना धमकी पण दिली जात होती. म्हणजे लैंगिक शोषण केल्यानंतर जर तू नाही ऐकलंस, तर धमकी पण दिल्या जातात. म्हणजे तुम्ही सांगितलंच हे एक प्रकरण उघडकीस आलं. असे बऱ्याचशा अशी गोष्टी होत बरेच आहेत. असतात. हं. मग हे धमकी दिल्यानंतर गप्प बसणं म्हणजे शोषण झाल्यानंतरही एखादी महिला गप्प बसत असेल, तर त्यावेळी तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल? म्हणजे
काय ते तुम्हाला विचार? सांगतो की अशा महिला घरात काय वातावरण होईल, आपण जर सांगितलं तर काय त्याचे परिणाम होतील, पोराबाळांवर परिणाम होतील, हे सगळं त्यांच्या डोक्यात असतं. परंतु एखादी धारिष्ट करून पुढे येते. परंतु पुढं आली तरी पोलीस तिची दखल घेतीलच असं नाही. दखल घेतली तरी न्यायालयातनं तिला न्याय मिळेलच असं नाही. कारण न्यायालयात 2 बाजू असतात. एक तिची बाजू मांडणारा वकील असतो, तशीच आरोपीची बाजू मांडणारा वकील असतो. त्यामुळे आरोपीचा बाजू मांडणारा वकील त्या महिलेची किती चारित्र्याच्या चिंधड्या उडवल हे काही सांगता येत नाही. त्याला ती भीती. परंतु काही धाडसानी महिला पुढे येतात. धाडसानी महिला पुढे येतात आणि त्या येणं गरजेचं आहे. आणि त्या काय होत नाही पुढं आल्या तर समोरच्या माणसाला आपण नेस्तनाबूत करू शकतो किंवा त्याला समाजातलं त्याचा बंदोबस्त पूर्ण करू शकतो. हे जोपर्यंत त्या महिलेला किंवा जी शोषित आहे, त्या शोषितेला जोपर्यंत ठामपणे विश्वास बसणार नाही. कारण विश्वास देणाऱ्या यंत्रणाच पोखरलेल्या आहेत. पोलीस यंत्रणा पोखरलेली आहे. गव्हर्नमेंटची यंत्रणा पोखरलेली आहे. सरकार त्यांच्याकडे काही बघत नाही. कारण सरकारच्याच हातात तपास कसा करायचा, कायदा कसा वाकवायचा हे त्यांच्याच हातात आहे. त्यामुळं मला एक या ठिकाणी एक म्हणावंसं वाटतं, की लोकनायक जयप्रकाश नारायण एक स्वातंत्र्य सैनिक होते चांगले. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की केलेल्या कायद्याची आता उपलब्ध असलेल्या कायद्यांच्या पैकी जर उपलब्ध असलेल्या कायद्यांची निम्मी जरी अंमलबजावणी झाली, तरी समाजात क्रांती होईल. त्याच्यासाठी पुन्हा-पुन्हा वेगळे कायदे करायलाच नकोत. असलेल्या कायद्याचीच अंमलबजावणी करा. पण इथं अंमलबजावणी करण्याच्या नावानेच बोंबाबोंब आहे. इथं अंमलबजावणीच कोणी करत नाही. तर कसे कायदे आहेत कायदे. पोस्को सारखा कायदा आहे, पण पोस्को सारखा कायदा असताना पुन्हा दुसरा कायदा काल परवाच एक केलेला आहे. कशासाठी तुम्ही त्या कायद्याची नीट अंमलबजावणी करा ना. कशासाठी वेगळा कायदा करताय? धर्मस्वातंत्र्याचा कायदा काल परवा झालेला आहे. तसा तो सुद्धा कायदा आहे ना पूर्वीच्या कायद्याची अंमलबजावणी न करता लोक विसरून जातील अशा पद्धतीनं की ह्या सरकारने चांगलं केलंय बरं का, हे कायदा आणलाय. अरे पण तुम्ही मागच्या कायदे बघा की त्या कायद्याचं काय करायचं बरोबर आहे. हे कोणी आणि लक्ष. सर हे ह्या प्रकरणाचं ज्यावेळी आपण माहिती बघितली त्यावेळी हा जो भोंदू बाबा आहे, तर तो 13 भाषा बोलू शकतोय आणि म्हणजे आणि त्याला धरणाचं पाणी देण्या इथपर्यंतची यंत्रणा म्हणजे जी-आर काढलेला त्याबद्दलचा. हं. मग हे म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलं. अजून काय केलं असेल ज्या असं तुम्हाला प्रबोधनकार वाटतं? ठाकरे यांचा आपण वारसा सांगतो, त्यांचेच नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना तुम्ही म्हणताय तसं धरणाचं पाणी वळवून त्यांच्या संस्थेला देण्याचा अध्यादेश जी-आर काढला गेलेला आहे. हे वास्तव आहे. म्हणजे हे वास्तव आहे. त्यामुळं प्रबोधनकार ठाकरेंचा एकीकडे वारसा सांगायचा आणि एकीकडं अशा पद्धतीनं वर्तन करायचं, हेही चुकीचंच आहे. हेही समाजाला काही भुजणावं नाहीये किंवा ठाकरेंना काही भुजणावं नाहीये, असं माझं स्वतःचं मत आहे. ठाकरेंनी ठाकरी बाणा म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचाच बाणा त्यावेळेला हे करायला पाहिजे होता. परंतु तसं दुर्दैवानं झालेलं नाही. कारण त्यावेळचं ही सरकार हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं तिघांचं एकत्र होतं. त्यामुळं त्यांचा हा निर्णय का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना रुपाली चाकणकरांनी घ्यायला लावलेला निर्णय आहे, हेही तपासलं पाहिजे. कारण पाटबंधारे खातं, इरिगेशन खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होतं. त्यामुळं हेही ह्या सगळ्या ह्याचे तपास जर निपक्षपातीपणे केला, तर सगळं बाहेर येईल. आणि 13 भाषा 13 भाषा त्यांना येतात. ही 13 भाषा काय तुम्हाला आम्हाला 7-8 भाषा येतात की. म्हणजे हे महाराष्ट्रापुरतंच राहिलं असेल का? महाराष्ट्रापुरतं राहिलं नसेल म्हणून तर म्हणलं तपास केला तर ह्याचं लोण कुठं पोहोचलंय हे कळेल. कारण आपण आता मराठीत आपली मातृभाषा मराठी, तर मराठी माणूस मराठी माणसावर बोलल्यावर कसं
वेगळं बरोबर आहे. वाटतं. वेगळं वाटतं. इंग्रजी आपलेपणा येतो, हां, आपलेपणा येतो. अमेरिकेत गेल्यावर जर आपल्याला एखादा मराठी बोलणारा भेटला तर आपल्याला चांगलं वाटतं की मग असंच हे त्याचा उपयोग करून घेऊन पण काही गोष्टी घडल्या असतील ते तपासामध्ये तुम्ही म्हणताय तसं समजू शकतं. पूर्णपणे निपक्षपातीपणे तपास जर केला, तर तपास यंत्रणा जर नीट कामाला लावली, तर खरातांची प्रकरणं सगळी बाहेर येतील. रुपाली चाकणकर कशा वागल्या, त्या फोटोत असलेले सुनील तटकरे आणि खरातांचे काय संबंध होते, मुख्यमंत्री आणि त्यांचे फोटो आपल्याला बघायला मिळाले. छगन भुजबळ आता म्हणतात मी गेलेलो नव्हतो, परंतु कार्यकर्त्यांनी सांगितलं तिकडं जा, पण मी काही गेलो नाही असं म्हणलेत. परंतु ते खरं खोटं समजा. आता ही काय अलीकडच्या काळात AI हे हं. तंत्रज्ञान आले, त्यामुळे ते फोटो आपण खरे का खोटं हे आपल्याला आत्ता काय सांगता येणार नाही. त्याच्यासाठी चौकशी मात्र नीटच झाली पाहिजे. तर ह्या सगळ्याचे जे मगाशी मी म्हटलं, की खाली चिकार आहे, ते वरती सगळं आणता येईल आणि लोकांना ते बघता येईल असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणजे ज्यांनी सर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. पण ज्या पत्रकारांनी याला वाचा फोडली सुरुवातीला 1 हं, वर्षापूर्वी. पण तुम्हाला असं वाटतंय का आता विचार करताना त्यावेळी दडपलं गेलं प्रकरण, माफीनामा त्यांना द्यावा हं, लागला. हं. आत्ता पण हे सगळे जे माहिती आपल्याला भेटत आहे, त्यांच्यावरती पण दबाव येऊ शकतो का? त्यांच्यावरच हे फिरू शकतं का प्रकरण? काय आहे, आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे. तोपर्यंत आपण काय न्यायाधीश नाहीये. म्हणजे पत्रकारांनाच अडकवण्याचा काही प्रकार होऊ त्या शकतो. प्रकरणात का? हां, म्हणजे ज्यांनी हे नाही, 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 नाही. असं काय अडकू शकत नाही ते. कारण काय ते म्हणणार आम्ही नोटिसा देतो. नोटीसला काही किंमत नसते. कारण गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात गुन्ह्यात दाखल झालाय. त्यात ही सगळी प्रकरणं आहेत. त्या प्रकरणाच्या आधारावरच त्या पत्रकारांनी माहिती दिलेली आहे. आणि मगाशी मगाशी नाही, काल ते NDTVने सुद्धा हं. मा कोणते कुलकर्णी, राहुल कुलकर्णी हां. यांनी त्याची मुलाखत घेतलेली आहे हं. आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर त्या विश्लेषणात सुद्धा राहुल कुलकर्णींनी या संदर्भातला उल्लेख केलेला आहे. प्रकरण दडपणं, हं. दडपून टाकणं हे आता शक्य नाही, किंवा एखाद्या पत्रकाराला त्याच्यामुळे काही त्रास होणं हं. हे शक्य नाही. कारण मुळातच श्रीरामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. हं. त्याची FIRची कॉपी तुम्हाला मिळू शकते कुठेही, ऑनलाईन तुम्ही बघू शकता. हं. सोशल मीडियावरती फिरतीये सध्या. म्हणजे त्यामुळं तसं हे नाहीये. ते अडचणीत नाहीत येऊ शकत. त्या अडचणीत 100% नाही येऊ शकत. कारण येण्याचा मुद्दाच नाही. कारण रुपाली चाकणकरांना का राजीनामा द्यावा लागला? हे सगळं प्रकरण चर्चा सुरू झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं ह्या प्रकरणाचं बिलकुल पत्रकारांनी घाबरून जायचं काही कारण नाही. कारण मुळातच त्या ह्यांनी इतकं गलिच्छ हे केलेलं आहे, की त्या उकिरडा उपसताच पत्रकारांना नाकीनऊ होईल, बरं. असं मला वाटतंय. सर रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि खरा त्यांचं काम म्हणजे मुख्य असताना की महिलांच्या समस्या त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांच्याकडे होतं. परंतु जे काही गोष्टी आपल्याला आता दिसत आहे त्याच्यामध्ये त्या बाबांशी रुपालीताईंचा असणारे जे व्हिडिओ त्यांना अगोदर या गोष्टी ज्या आत्ता उघड झालेत, 1 वर्षापूर्वी पण त्यांनी एका पत्रकाराला माफीनामा देण्यास भाग पाडलं होतं. मग त्यांना ह्या गोष्टी अगोदर माहिती असतील का? कुठल्या महिलेनं त्यांच्यापर्यंत येऊन सांगितलं असेल का, की अशा गोष्टी होत आहेत आणि ते माहीत असताना पण त्या गप्प बसल्या असतील का? किंवा आता त्यांना राजीनामा जरी द्यावा लागला असला तरी पण त्या अजून मीडियासमोर आलेल्या नाहीत. तुम्ही कसं बघताय? तर त्या फरार वगैरे काय नाहीत. कारण काल मुख्यमंत्र्यांना भेटल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना भेटल्या. त्यांनी राजीनामा हं. भेटून सुनेत्राताईंच्याकडं, हं. म्हणजे त्यांच्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे त्यांनी. अ, आता त्या अ, आयोगाचा राजीनामा अध्यक्षपदाचा त्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील. तुम्ही म्हणताय ते त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करणारे, मगाशी मी म्हणलं की वैधानिक दर्जा आहे, कायदेशीर न्यायिक दर्जा आहे, अर्धन्यायिक दर्जा आहे तो. अर्धन्यायिक दर्जाचा न्यायाधीश असतो, म्हणजे ग्राहक कक्ष, कौटुंबिक न्यायालयात जसे अर्धन्यायिक न्यायाधीश असतात, तसे हे त्या पदावर आहे. आणि त्या पदावर असताना खरं तर महिलांवरील अत्याचाराचा, महिलांना न्याय देण्याचा, अल्पवयीन मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न या आयोगाकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी करायला पाहिजे, हे सूत्र आहे. परंतु ते आत्तापर्यंतच्या ह्याच्यातनं त्यांनी काही तसं केलेलं दिसत नाही. एखादा अपवाद असूही शकतो, परंतु सर्वार्थानं जर म्हटलं, 1, 2, 3 आकडे जर घेत बसलं, मोजत बसलं, तर घटनांचा क्रम हा त्यांच्या बाजूने मायनस लागतो आहे, की न्याय देण्याच्या पद्धतीनं त्यांच्याकडं मायनस पद्धतीनं गुण त्यांना दिले पाहिजेत, असं मला वाटतं. कारण तुम्ही बघा, फलटणला डॉक्टर संपदा मुंडे यांचं आत्महत्या प्रकरण झालं. ती आत्महत्या का झाली, का नाही, ह्या प्रकरणात चर्चा सुरू झाली. ती महिला भगिनी बीडच्या असल्यामुळे लगेच त्याला वातावरण त्यावेळेला, कारण बीडचं सगळं वातावरण तापलेलं होतं आणि ह्या तिथं आल्या. न्यायिक दर्जाच्या असलेल्या, पदावर काम करत असलेल्या एक पदाधिकारी असलेल्या, अध्यक्ष असलेल्या रुपालाताई चाकणकरांनी आपल्या शेजारी सातारचे पोलीस प्रमुखांना बसवलं. त्यावेळेला तुषार दोषीच होते, आत्ताही तेच आहेत. त्यांना बसवलं आणि त्यांना तिथं त्यांच्याकडनं माहिती घ्यायच्या ऐवजी ते ह्याच माहिती देत होते सगळी. म्हणजे अपेक्षा काय असते, जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती देणे. तर हे, आणि त्याच्यावर काय कारवाई आयोग करल, हे आयोग करल हे जाईल, तर माहिती आणि निर्देश ह्याच देत होत्या. हे त्यांच्या कामाची पद्धतच पहिल्यापासून अशी राहिलेली. म्हणून तर मी ते उदाहरण दिलं तुम्हाला, की कामाची पद्धतच अशी आहे की न्याय देणं वेगळं, असं त्यांच्या बद्दल म्हणता येईल, की अजिबात त्यांनी त्यांच्या पदालाच न्याय दिलेला नाही. इतरांना न्याय देणं वेगळं, परंतु त्यांनी त्यांच्या पदाला न्याय दिलेला नाही. त्यामुळं त्या कितीही म्हणल्या, की एक महिला म्हणून माझ्यावर सॉफ्ट कॉर्नरनं मला टार्गेट केलं जातंय वगैरे, वगैरे, त्या आता सध्या म्हणायला लागलेल्या आहेत. परंतु ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही पदावर असताना काम नीट करत नाही, मग तुमच्यावर टीका झाल्यावर तुम्ही नाराज व्हायचं काय कारण आहे, किंवा राग यायचं तुम्हाला काय कारण आहे? तुम्ही पदावर असताना जर एखाद्या भगिनीला न्याय देऊ शकत नसाल, तर त्या पदाला काय चाटायचं आहे, किंवा त्या पदावर तुम्ही असलं काय नसलं काय, काय फरक पडणार आहे? असं आपलं एकूण सर्वसाधारणपणे मला वाटतं. आणि त्यांनी त्या पदाला कधीही न्याय दिलेला नाही. एक 10 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षापासून हे चालू आहे प्रकार. आणि एवढं सगळ्या गोष्टी चुकीच्या, विकृत मानसिकता असणारे जे व्हिडिओ बघतोय आपण, आपल्याला सुद्धा कधी-कधी वाटतं, अरे असं झालं असेल का? कसं होऊ शकलं असेल? आणि रुपालीताई चाकणकर यांचा बर्थडे सेलिब्रेशन करणारे असे बरेचसे पाय धुतानाचे व्हिडिओ आपल्याला दिसतायत. मग एवढी विकृत माणूस असणार, आता माणूस आपण बोलता क्षणी थोडंफार तर ओळखतो त्याचं, म्हणजे बिहेवियर असू देत, बोलणं असू देत. कधीतरी समजतं की असं थोड्या 1-2 वेळा भेटलो तरी आपल्या लक्षात येते की ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो. सामान्य माणसाला सुद्धा बरोबर आहे समजतं. तुमचं म्हणणं, की त्या म्हणल्या, की मी त्यांच्या संस्थेत ट्रस्टी होते, पण मी त्यांच्या अ, कामाची, त्यांच्या ह्याची काही मला नीट माहिती नाही. हं. हे नीट माहिती नाही वगैरे, हे पलायनवाद झाला, असं मला वाटतं. कारण हे मूळ घटनेपासून पळून जाण्याचा मुद्दा आहे. अरे तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही एवढं सगळं पाद्यपूजा कराल का? तुम्ही तिथं जाऊन फुलं व्हाल का त्याच्या ह्याच्यावर? तुम्ही घरच्यांना सगळ्यांना घेऊन जाताय. म्हणजे तुम्ही एकटेच नाही, तुमच्या घरातले सगळे बरोबर आहेत तुमच्या. हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला त्याचा आर्थिक लाभ, तुम्हाला त्याचा काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही हे इतक्या थराला जाऊ शकणार नाही. आणि हे कर्मकांड वगैरे हे जे आहे ना, हे शासनावरच्या एखाद्या पदावरच्या माणसाने करणं, ह्याच्या इतकी लांछनास्पद कुठली गोष्ट नाहीये.
आणि हे प्रकरण एवढ्या दिवस चालतंय, ह्या बाबाच्या पाठीमागे काय पॉवर असली पाहिजे, की एवढं असून पण आता बघा ना आतापर्यंत तुम्ही फोटोवरनं सगळे मंत्री, संत्री, अधिकारी हे सगळे त्याच्याबरोबर आहेत किंवा त्यांच्याबरोबर हा असतोय, त्यांच्याबरोबर चर्चा करतोय, विमान आहे त्याच्या दिमतीला. असं सगळं आहे. याचं कारणच एक आहे, की आपण काहीही केलं तरी आपल्या पाठीमागं ही सगळी मंडळी आहेत. हे कुठेतरी त्यांना वाटत असावं. म्हणूनच इतक्या खुलेआम पद्धतीनं तक्रारी येऊन सुद्धा खुलेआम पद्धतीनं ते वागत होते. इतके मुरदाडपणे वागत होते. अंगुली काय, पाद्यपूजा काय, एखाद्या महिलेला मागं वळून बघ, तुला स्वतःचं मूत्र दिलं. हे हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं सगळं आहे. कारण त्यांना विश्वास होता, की हे सगळे जे आपल्याबरोबर आपण फोटोत बघतो, हे सगळे आपल्या पाठीचे आहेत. हा विश्वास त्यांना होता. म्हणूनच ते बिनधास्तपणे हे करत होते. आता याच प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी जर मागणी कुणी केली, तर ती हवी आहे. कारण हे जे फोटोतले आहेत, त्यांच्यामुळेच हे सगळे करत होतं. हे जर जोपर्यंत पुढे येत नाही ना, मग आता फक्त रुपालीचा साखरेसाठी. चाकणचा बळीचा बकरा केला जाईल आणि हे प्रकरण मिटलं जाईल. परंतु हे प्रकरण जर मिटू द्यायचं नसेल, तर हे जे फोटो, व्हिडिओ हे सगळं येतंय, कागदपत्र येतायत बाहेर, ह्या सगळ्या ह्याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि निपक्षपातीपणे चौकशी होईल का नाही, हे मांडके काही सांगू शकत नाहीत. कारण मांडके सत्तारूढ नाही आहेत, मांडके सरकारी पक्षात नाही आहेत. मांडक्यांचा दबाव इतका नाही आहे, की ते निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी हा आयोग नेमलेला आहे, हे निवृत्त न्यायाधीश नेमलाय. त्याच्यासाठी असं वर जागृती झाली पाहिजे. समाजानेच उठाव करून हे सगळं सरकारला करायला भाग पाडलं पाहिजे. जोपर्यंत उठाव होणार नाही, तोपर्यंत काही नाही. म्हणून जागृती करणं हे महत्वाचं आहे. सर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांशी आपण बरेच वर्ष त्यांच्या संपर्कात, म्हणजे तुमचे एक मित्र आणि तुम्ही काम पण केलं असेल. ह्या क्षणाला म्हणजे त्यांनी खूप काम केलं. त्यांचे विचार आजही प्रत्येक तरुणाच्या जे ह्या मार्गाने जातात त्यांच्या मनामध्ये आहेत. तर आता नरेंद्र दाभोळकर असते, तर त्यांची ह्या घटनेवर काय प्रतिक्रिया असते किंवा त्यांनी काय ॲक्शन घेतली असती? त्यांच्या बरोबर मी स्वतः 1975 सालापासून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करेपर्यंत आमचं समाजवादी युवक दल म्हणून संघटन होतं. त्यात आम्ही काम करत होतो. अनेक सामाजिक अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्रितपणे संघटना म्हणून काम केलेलं आहे. अंधश्रद्धेविरोधी त्यावेळेपासून आम्ही काम करतोय. म्हणजे अगदी मोठ्या बाईपासनं ते चमत्कारी बाबा, गोड बाबा ह्यांच्या विरोधात जी आंदोलनं झाली, त्यात त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून संघर्ष केलेला आहे. आणि दाभोळकरांचं मत एवढंच होतं, की कोणत्याही गोष्टीकडे चिकित्सक नजरेनं पहा. कार्यकारणभाव तपासायला पाहिजे. ह्या मागचं कारण काय असावं हे शोधलं पाहिजे, असं दाभोळकरांचं म्हणणं होतं. त्यामुळं त्यांनी ज्यावेळेला जाती अंताच्यासाठी भटक्या विमुक्तांच्या परिषदा घेतल्या, जाती अंताच्या संघर्ष परिषदा घेतल्या जाती अंतासाठी, त्यावेळेला त्यांना त्या समाजातनं विरोध झाला. सनातन प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या विरोधात बरेचसं रान उठवलं. अलीकडच्या काळात ते हयात असताना आणि त्यांच्या खून होण्याच्या अगोदर. परंतु ते कायमपणे संघर्ष हा अटळ आहे. कोणत्याही गोष्टीची चिकित्सा झाली पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीकडं विवेकवादी नजरेनं बघितलं पाहिजे. म्हणजे कोणाचाही द्वेष न करायचा, परंतु अंधविश्वास न ठेवता विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन त्याकडे बघितलं पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि ते त्या पद्धतीनं काम करत होते. त्यामुळं या घटनेकडं त्या घटनेकडे ते चिकित्सक नजरेनंच पाहिलं असतं त्यांनी. आणि
हे भोंदूबाबा जे आहेत, त्या भोंदूबाबाच्या विरोधात अनेक ठिकाणी त्यांनी संघर्ष केलाच होता. त्यामुळे ह्याही अ, अ, ह्या बाबाकडं ते संघर्षात्मक दृष्टिकोनातूनच बघितल्याशिवाय राहिलं नसते ते, असंच मला वाटतं. कारण दाभोळकर कधीही म्हणजे आता दाभोळकर हे व्यक्ती नसून तो विचार आहे. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते, त्याचबरोबर विवेकवादी दृष्टिकोन घेऊन काम करणारे अनेक कार्यकर्ते, संघटना हे या ह्याच्यात आता या पुढच्या काळात तुम्हाला पडलेल्या दिसतील आणि या भोंदू बाबांच्या विरोधात नक्कीच राग उठवल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशी प्रकरणं जे घडतायत, तर समाजानं किंवा महिलांनी यातून काय शिकलं पाहिजे? महिलांना मी एक नम्र असं आवाहन करू इच्छितो, की एक मराठीतल्या एक ज्येष्ठ कवयित्री होऊन गेल्या बहिणाबाई चौधरी म्हणून, की "अरे मानसा मानसा कशी कधी होशील माणूस" ही कविता लिहिणारे त्यांनी ज्योतिषाच्या अनुषंगानं एक कविता माझ्या आता नुकतीच वाचनात आली. म्हणून मी ती तुम्हाला प्रेक्षकांसाठीच सांगतो, की त्यातलं बोध घ्या. मग तुम्हाला कळेल, की नेमकं काय बहिणाबाईंना म्हणायचंय आणि आजच्या समाजाला नेमकं काय हवंय. "नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे. माझा हात नको पाहू. म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रेघोट्या. बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या." हे बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कवितेत त्या काळी म्हटलेलं आहे. आणि आज हा कॅप्टन खरात शुक्राचा उंचवटा, शनीचा उंचवटा, मंगळ ग्रह हे जर बघत असेल आणि सांगत असेल, तर त्या काळात बहिणाबाईंनी, त्या काळात गाडगेबाबांनी, त्या काळात तुकाराम महाराजांनी तर म्हटलं, की कुंभमेळा आल्यावर अशा अंगाला राख फासून घेणारे आणि गांजा ओढणारे साधू आपल्याला बघायला मिळतात, नंगे साधू बघायला मिळतात. तर हे समाजाला लागलेली कीड आहे ही. त्यामुळं याकडं असा उंचवटा बघण्यासाठी पेक्षा आपल्या हातावर आपलं मजबूत लक्ष असलं पाहिजे आणि हात जोपर्यंत चालतायत तोपर्यंत काम केलं पाहिजे आणि या हाताला जोपर्यंत इथलं सरकार काम देत नाही तोपर्यंत या हाताचा उपयोग फक्त उंचवट्या पाहण्यासाठीच ज्योतिषी करणार आहेत. जोपर्यंत ह्याचं लक्ष याकडनं वळवण्यासाठी शिक्षण आणि ते शिक्षण जे विज्ञानावर आधारित शिक्षण आहे, जे धर्मनिरपेक्षतेवर आधारित शिक्षण आहे, जे स्त्री पुरुष समता सांगणारं शिक्षण आहे, हे जोपर्यंत शिक्षणात विचार येत नाहीत तोपर्यंत आपण मग आता ज्योतिषाचं शास्त्र आहे, हे सांगणारं पदवी, त्याच्यासाठी शिक्षण, त्याच्यासाठी अभ्यासक्रम हा ओघाला आला आणि ते टाळण्यासाठी म्हणून भारतीय संविधानानं जो समता, न्याय, बंधुता आणि विज्ञानवादी दृष्टिकोन हा दिलेला आहे, तो घेऊन जर गेलं पुढं, तर मग स्त्रियांसाठी काही वेगळा संदेश द्यायलाची काही गरजच नाही. हा भारतीय संविधान हीच एक मोठी चौकट अशी आहे, की जी स्त्री, पुरुष, शोषित, दलित या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा असं नाही, तर त्यात सर्वांना समान न्याय, समान संधी आहे. हे जोपर्यंत आपण संविधानाचं घेत नाही, तोपर्यंत आपण याच पद्धतीने जाऊ आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आणि अशा पद्धतीच्या भोंदूबाबांना जाब विचारण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. आणि समाजात जनजागृती आजकाल कीर्तनकार समाज जागृती करण्याचं काम करतात, परंतु कसं तर विशिष्ट धर्माची जागृती केली जाते त्यातनं. कीर्तनकार हे हल्ली कुठल्या तरी धर्माचे आणि कुठल्या तरी जातीचे झालेत. ते सर्व समाजाचे वारकरी पंथाचे असे राहिलेच नाहीत. तर त्या कीर्तनकारांनाही माझी असं नम्र विनंती आहे, की तुम्ही तुकाराम, नामदेव, जनाबाई, एकनाथ या महाराजांचे विचार घेऊन चला. तुम्ही तुमचे विचार घेऊन नका जाऊ. ह्या महाराजांनी जे वारकरी संप्रदायाने जे दिलेत ते विचार घेऊन जावा. संत जनाबाई आहेत, संत बहिणाबाई आहेत, सोयराबाई आहेत. सोयराबाईंनी त्या काळात सोहळ्या ओवळ्याच्या संदर्भातले मासिक पाळीच्या अनुषंगानं अभंग लिहिलेले आहेत. ते अभंग वाचा. उगाच आपलं काय कुणी उठतंय, काही करतंय, गंडे दोरे खर्च नंतर शेजारी न सखे बाई. त्यामुळं आता या सुलोचनाबाई चव्हाणांचं एक गाणं आहे,
त्या ह्यानी मी तुम्हाला ह्याचा मला वाटतं ह्याचा आपण समारोप करूया. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग, शेजारी न सखे बाई. देवाच्या नावावर जे करती छूमंतर, ते भरती आपुली घर ग, शेजारी न सखे बाई. देव अंगातला बडबड, मान हलवून हातात बुड, मागतो कोंबडा बकर काग, शेजारी न सखे बाई. देव नवसाला पावतो, जर शब्दाला जागतो, का भक्त भीक मागतो, शेजारी न सखे बाई. मुलाच्या संदर्भात एक म्हटलं, नवसाने मुलं होती तर अ, नवरा काग लागे, असं काहीतरी ते आहे. मला आता ते शब्द आठवणार, पण ते म्हणतात जर नवसा सहाय्याने जर मुलं होत असतील तर मग लग्न कशाला करा, नवरा कशाला हवाय, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीन सख्खे बाई, असं म्हणणाऱ्या कवयित्री असतील, अशा म्हणणाऱ्या, हे खरं तर भोंदू बाबांना चोख उत्तर आहे असं मला वाटतं. आणि हे बुद्ध, कबीर, भीमराव फुले ही जी सामाजिक परिवर्तनाची जी आखत होत आहेत, त्यांचे विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे. सुरुवातीपासूनचे अनेक दाखले देत एक विचार करण्याची म्हणजे विवेकाने विचार करण्याची जी प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असायला पाहिजे, आजच्या तरुणामध्ये, प्रत्येक समाजामध्ये असायला पाहिजे, असं चिंतन करणाऱ्या सरांचा विचार होतं. आणि त्यांनी या व्हिडिओच्या किंवा या गप्पांच्या माध्यमातून या विषयाविषयी बोलत असताना अनेक सारे दाखले दिले, अनेक सारी उदाहरणं दिली, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती आणि फक्त शिक्षण नाही तर तुमचं विचार पण तेवढं परिपक्व असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं कारण समजून त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. अशाच पद्धतीचा सरांचा विचार होतं. तर खरंच सर तुम्ही एवढी चर्चा सांगितली आणि याच्यामधून अतिशय अनमोल असा विचार आज आपण प्रेक्षकांच्या पर्यंत, समाजापर्यंत पोहोचवत आहोत. तर तुम्ही एवढी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून आभार. थँक यू सो मच सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण मला संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद.